देशाला काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे। इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेस सोडली, मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी पहिले रोटी खाएंगे इंदिरा को लाएंगे या घोषणेवर ठाम राहून लढा दिला आणि काँग्रेस पुन्हा प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली। आता तसंच होईल असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। दरम्यान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी व शहर जिल्हा कार्यकारिणीत नूतन पदाधिकारी झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर इथं करण्यात आला। या सत्कार कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश येलगुलवार, अलका राठोड, विनोद भोसले, शाहीन शेख, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर, सुरेश हावळे, राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, सुशील बंदपट्टे, संतोष सोनवणे, अब्दुल खलीक मुल्ला, सुबोध जुतकर आदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली असता जिल्हा अध्यक्ष सातलिंग षटगार यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी नगरसेवक रियाज होंडेकरी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, दत्तू बंदपट्टे, अशोक निंबर्गी, प्राध्यापक सिद्धराम सलवदे, उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, रामकृष्ण पाटील, अशोक देवकते, सुरेश शिवपूजे, ॲडव्होकेट संजय गायकवाड, लक्ष्मण भोसले, प्रमिला तुपलवंडे आदींची उपस्थिती होती। न गेलं किंवा कुणाच्याकडे फोन देणं तुम्ही करत नाही। आताचे सगळे मंत्री काय करणार आहे तुम्हाला कुठे काय आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला विरोध बाजूला करतात तर कुणाच्या टीकेला घाबरू नका, सख्तपणानं आपण काम करत पूर्ण तुमच्यावर